आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अर्थातच न्यूज 18 लोकमतची विशेष वृत्तमालिका कारण बर्ड फ्लूचं सावट हे अधिक वाढत चाललंय। सुरुवातीला 1-2 राज्यांपुरतं मर्यादित असलेलं बर्ड फ्लूचं हे सावट आता 10 राज्यांपर्यंत पोहोचल्याचं हळूहळू स्पष्ट होत आहे। जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार 10 राज्यांमध्ये आता बर्ड फ्लूची औपचारिक पुष्टी थोड्याच वेळात होईल। 6 पेक्षा जास्त राज्यांमध्ये औपचारिक पुष्टी सुद्धा झाली आहे। भोपाळच्या प्रयोगशाळेने म्हटलंय की या सर्व 10 राज्यातून मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या टेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे सॅम्पल्स आलेली आहेत आणि त्यांची सॅम्पल्स तपासली जात आहेत। यापैकी बहुतांश सॅम्पल्स ही पॉझिटिव्ह आहेत। मध्य प्रदेश, राजस्थान, नंतर हिमाचल प्रदेश या ठिकाणी हा बर्ड फ्लू झपाट्याने पसरला। महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी परभणी आणि लातूरमध्ये प्रकरणे आढळली आहेत। त्यामुळे मध्य प्रदेशातून सुरू झालेला हा बर्ड फ्लू आता देशातल्या 10 राज्यांमध्ये पसरला आहे आणि यामुळे केंद्र सरकार सुद्धा सतर्क झालंय। आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, शेती म्हणजे अर्थातच कृषी मंत्रालय हे सतर्क झालं असून विविध राज्य सरकारांच्या बरोबरच केंद्राच्या सुद्धा हालचाली सुरू झालेत बर्ड फ्लूला नियंत्रणात आणण्यासाठी। तसंच राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनील केदार की ज्यांच्याकडे पशुसंवर्धन विभाग आहे त्यांच्यासोबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे। त्यामुळे ही आजच्या दिवसभरातली अतिशय महत्त्वाची बातमी। अन्य राज्यातून आलेले पक्षी आपण जर का खात असाल चिकन तर थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे। भोपाळच्या प्रयोगशाळेनं पुष्टी केली आहे त्यानुसार देशातल्या 10 राज्यांमध्ये आता बर्ड फ्लू पसरलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि देशभरातली कोट्यावधी जनता कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असतानाच शेतकऱ्यांच्या समोर किंवा पशुपालक जे आहेत प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसाय जे करतात त्यांच्यासमोरचं एक नवीन संकट। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, 1-2 करता आता जवळपास 10 राज्यात हा बर्ड फ्लू पसरतो आहे। काय पद्धतीच्या उपाययोजना केंद्र सरकार करतंय? केंद्र सरकारने या संदर्भात अतिशय सावधानीपूर्वक आता प्रक्रिया सुरू केलेली आहे। देशातील 10 राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्लूचा प्रकोप आहे। दिल्लीमध्ये जर बघितलं तर दिल्लीमध्येही याचा प्रादुर्भाव जाणवायला सुरुवात झाली आहे। दिल्लीतील संजय लेक या परिसरामध्ये जवळपास 400 बदक आहेत तर त्या 400 बदकांनाही याचा प्रादुर्भाव झाला आहे। त्याचमुळे या 400 बदकांना मारून ज्यादा जिवंत आणि काही बदकांना गाळले जाणार आहे। याच प्रकारची प्रक्रिया देशातील 10 राज्यांमध्ये होत आहे। सोबतच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने देखील या संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे। या संदर्भात कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आता एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेऊन आगामी राज्यांना कशा सूचना द्यायच्या, सोबतच ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचे पक्षी आढळलेले आहेत त्या संपूर्ण भागाला निर्जंतुकीकरण करण्याचे हे आदेश केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येत आहे। सोबतच जर बघितलं अनेक राज्यांमध्ये सध्या आता ज्या पद्धतीने बंदी घालण्यात आली आहे। दिल्लीमध्ये हे जे सगळ्यात मोठं मार्केट ज्याला गाजीपूरची मंडी संबोधली जाते त्या गाजीपूर मंडीमध्ये आगामी 10 दिवसापर्यंत कुठल्याही पक्ष्याची आयात होणार नाही। म्हणजे कोंबडी असो किंवा इतरही कुठले बदक असो या कुठल्याही प्रकारची आयात होणार नाही आहे आणि आगामी 10 दिवस ही संपूर्ण मंडी बंद ठेवण्यात आलेली आहे। याच पद्धतीने राजस्थानमध्ये देखील मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सोबतच मध्य प्रदेशात तर याचा मोठा प्रादुर्भाव आढळल्यानंतर तिथे ज्या पद्धतीनं अनेक मंड्या ज्या आहेत बाजारपेठा ज्या आहेत पक्ष्यांच्या बाजारपेठा त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। आणि या संदर्भात आता कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नवीन गाईडलाईन देखील जारी करण्यात येणार आहे। प्रथमतः जे प्रादुर्भावित पक्षी आहेत त्यांना गाडण्याचं कार्य सुरू आहे आणि सोबतच शेकडोच्या संख्येने याचा
ही प्रक्रिया चालणार आहे, त्यामुळे यासाठी आता केंद्र सरकारच्या वतीनं आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिलिंद. प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत, कारण चिंता वाढवणारी थोडीशी बातमी राज्यातली सुद्धा आहे. कारण परभणी जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातल्या मुरुंबा इथल्या कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा बर्ड फ्लूमुळेच या सगळ्या कोंबड्यांचा, एवढंच नाही तर विविध पक्ष्यांचा सुद्धा, यात कावळ्यांचा समावेश खूप मोठा आहे, संख्या खूप मोठी आहे. या अहवालानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. मुरुंबा इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक 700पेक्षा जास्त कोंबड्या मरण पावल्या. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा, म्हणजे गाव सोडून बाहेर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. दरम्यान केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं केंद्रानं रविवारी जाहीर केलं. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कोंबड्या आणि कावळे दगावल्यानं राज्यातल्या रोगाच्या साथीचं सावट हे अधिक गडद झालंय. सुरक्षेच्या कारणासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आता त्यांच्याही अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, राजधानी नवी दिल्लीमध्ये बर्ड फ्लू पोहोचला आहे. संजय लेकमधून 8 बदकांचे नमुने घेण्यात आले आणि या सगळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचंही समोर आलं. गेल्या 9 तारखेला हे नमुने भोपाळ इथे पाठवण्यात आले होते आणि त्यांच्याही बर्ड फ्लूची पुष्टी झाली. काय सांगशील याबद्दल? बरोबर आहे मिलिंद. राजधानी दिल्लीतील संजय लेक, द्वारका आणि मयूर विहार या 3 ठिकाणी लागण असलेले, ब्लड फ्लूची लागण असलेले पक्षी आढळले आहेत. त्यामध्ये बदक आहेत, त्यानंतर कावळे आहेत, त्यानंतर कबूतर आहेत आणि आता गाजीपूरच्या परिसरामध्ये देखील कोंबड्यांचे आता नमुने घेतले जात आहे आणि हे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहे. त्याचमुळे या संपूर्ण परिसरामध्ये, जशी मी या तिन्ही परिसरांचा उल्लेख केला, उदाहरणार्थ संजय लेक, मयूर विहार आणि द्वारका या तिन्ही ठिकाणचे जे पार्क आहेत, ज्या पार्कमध्ये बदकं आहेत, त्या सर्व पार्कना आगामी 3 महिन्याकरता बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली राज्य सरकारने घेतलेला आहे. सोबतच याशिवायही सरोजिनी नगर परिसरामध्ये जो पार्क आहे तिथेही बदक आहे, तोही पार्क बंद करण्यात आलेला आहे. कारण की हा जो प्रकोप जो आहे ब्लड फ्लूचा, हा स्थलांतरित पक्ष्यामुळे झाला असा एक कयास लगावला जात आहे. राजधानी दिल्लीतील जे ओखला पक्षी निरीक्षण केंद्र आहे त्या तिथे देखील स्थलांतरित पक्षी हिवाळ्याच्या वेळेस येतात, त्यामुळे तिथे देखील आता बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर यामुळे सगळ्यात मोठं नुकसान हे गाजीपूर बाजारपेठेत झालेलं आहे. गाजीपूर बाजारपेठ हे उत्तर भारतातील सर्वात मोठी कुक्कुटपालनाची मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये रोज साधारणतः कोटीच्या घरामध्ये व्यवहार होत असतात. पण आगामी 10 दिवस ही संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे ज्या कुक्कुटपालनाच्या आधारावरती शेतकऱ्यांचा व्यवसाय अवलंबून असतो, जर उदाहरणार्थ बघितलं मका आणि कणीस, ज्वारी यासारखे जे धान्य आहेत याची विक्री देखील या गाजीपूर बाजारपेठेमध्ये होत असतं. दुसरीकडे कोंबड्यांची मोठे मोठे कत्तलखाने तिथे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या कोरोनाच्या काळानंतर एकीकडे कोरोनाने संपूर्ण अर्थव्यवस्था डगमगीत झाली होती, त्यानंतर आता या बर्ड फ्लूमुळे जवळपास दिल्लीतील जी अर्थव्यवस्था आहे, जी मोठी अर्थव्यवस्था संबोधली जाते, तृतीय व्यवसाय आहे ती देखील आता डबघाईत झालेली आहे. मिलिंद. पण मग प्रशांत, बर्ड फ्लू हा असा भाग आहे की ज्याच्यावर कोणती लस नाही त्या अर्थानं, किंवा तो त्या अर्थानं बघितलं तर पक्ष्यांकडून संक्रमित होत नाही माणसामध्ये. पण तुलाही माहिती आहे की महाराष्ट्रासह देशभरात अनेक पोल्ट्री फार्म व्यावसायिक आहेत, त्यांचंही या सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण अख्ख्या पोल्ट्रीमध्ये किंवा तालुक्यात 2-4 जरी पक्षी असे सापडले तर प्रशासन निर्णय असा घेत आहे की सगळ्याच्या सगळ्या पोल्ट्रीतल्या पक्ष्यांना, मगाशी तू म्हटलंच असं, काढून टाकायचं. साधारण 10 वर्षांपूर्वी जेव्हा असाच बर्ड फ्लू आला होता तेव्हा नंदुरबारमध्ये हजारो कोंबड्या आणि पिल्लांना जमिनीमध्ये गाडण्यात आलं होतं. दुसरा कुठला पर्यायच नव्हता. काय सांगशील आणखी? बरोबर आहे मिलिंद. सध्या ज्या पद्धतीने आपण उल्लेख करताय त्याच पद्धतीने प्रक्रिया आरंभ केली जात आहे.
प्रथमतः ज्या भागात बर्ड फ्लू आढळला त्या भागातल्या पक्ष्यांना सीधं जमिनीमध्ये गाडले जातं, त्यांना मृत करून गाडलं जात आहे आणि त्यांचे नमुने देखील घेतले जात आहे सोबतच. पण महत्त्वाचं म्हणजे सध्या ज्या पद्धतीनं भीती आहे की बर्ड फ्लूचं संक्रमण तर होत नाही आहे, पण यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण परिसरामध्ये ज्या भागात मृतावस्थेमध्ये पक्षी आढळलेले आहे त्या भागांमधून संक्रमण होते का नाही याचीही तपासणी केली जात आहे. कारण की ब्लड फ्लूमुळे जर याचा संक्रमण इतर जनावरांमध्ये होत असेल तर त्याची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. आणि ज्या पद्धतीनं चिकन असो, अंडे असो आणि कुक्कुटपालनावरती याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. सोबतच ज्या पद्धतीनं कबूतर जे आहेत, दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणात कबुतराचाही व्यवसाय केला जातो, त्यांच्यामध्येही याचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. कावळ्यांमध्ये प्रादुर्भाव आढळलेला आहे, बदकांमध्ये प्रादुर्भाव आढळलेला आहे. या सगळ्यांना आता एक प्रक्रिया अंतर्गतच त्यांना, जसं उदाहरणाचा उल्लेख आपण केला, ती जमिनीत गाडण्याची प्रक्रिया 10 वर्षापूर्वी होती, तीच प्रक्रिया आताही अवलंबली जात आहे. यामुळे आता नवीन कुठली प्रक्रिया अवलंबतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या संदर्भात आता केंद्र सरकारला गाईडलाईन जारी करायच्या की कशा पद्धतीने या ब्लड फ्लूचा सामना करायचा आहे. पण या ब्लड फ्लूमुळे जर बघितलं तर एकीकडे शेतकरी देखील डगबळी झालेला आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. खरं खवय्यांचं काय व्हायचं तो नंतरचा विषय. मुळात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री चालवणारे जे व्यावसायिक असतात, अनेक जण कर्ज काढून सुरुवात करणारे असतात आणि कोरोनाच्या काळातला फटका बसून त्यातून सावरायचे दिवस असतानाच अशा प्रकारे बर्ड